गावाहून परत पुण्याला आलो. सकाळी साधारण 7च्या आसपास. प्रवासात झोप झाली असं वाटतं, पण खरं सांगायचं तर शांत झोप काही होत नाही. घरी येऊन पुन्हा 2 तास सगळे झोपलो. प्रवासाचा थकवा उतरवायला ते गरजेचंच होतं. उठल्यावर पहिली कॉफी घेतली आणि अस्मीला दूध दिलं. हे 2 मिळालं की दिवस हळूहळू सुरू होतो. अस्मीला तिच्या बाबासारखंच काम करायचं होतं आणि तेही बाबाच्या टेबलवर बसून अगदी सिरियस मूडमध्ये. थोड्या वेळाने तिचे बाबा कामासाठी बाहेर गेले. अस्मी आणि मी पुन्हा बेडरूममध्ये आलो. थोडं लोळलो, पुस्तक वाचलं, गाणी म्हटली. भरे जरी ग दिला द्रौपदीसी गावाहून आणलेलं सामान अजून तसंच आहे. हे सगळं मला डब्यात भरून ठेवायचं. मग आंघोळ केली आणि देवपूजा केली. हे केल्याशिवाय घर पूर्णच वाटत नाही. नाश्त्याला अस्मीने ऑमलेट आणि मी भुर्जी आणि ब्रेड खाल्लं. सिंपल पण कम्फर्ट फूड. घरात पसारा होता, पण त्या क्षणी मला आवरण्याची एनर्जी नव्हती. आणि कधी कधी फक्त बसून आपण थकलोय असं मान्य करणं पण गरजेचं असतं. अस्मीने आंघोळ केली आणि ती लगेच झोपली. नंतर तिचे बाबा आले आणि मग आम्ही जेवण केलं. संध्याकाळी झोपेतून उठल्यावर अस्मी एकटीच डब्यासोबत खेळत होती. हॉलमध्ये बॅग अजून तशीच पडली होती, पण सध्या बॉडी रेस्ट मागते. आवरणं नंतर होईल. आणि बघता बघता 6:30 वाजले. दिवस कुठे गेला कळलंच नाही.